मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, 17 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज माघ अमावस्या आहे. खरं तर वर्षभरात येणाऱ्या 12 अमावस्यांपैकी काही अमावस्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वात प्रभावी मानल्या जातात. त्यापैकीच माघ अमावस्या ही नकारात्मकता दूर करण्यासाठी, आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी नष्ट करण्यासाठी, सतत आपल्या घरात घडणारे अपघात थांबवण्यासाठी, आपल्या घरावरती आणि आपल्या जीवनावरती माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ही माघ अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच माघ अमावस्येचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला खूप भीती वाटते. आपली मुलं करती कमावती असतात. बऱ्याच वेळा आपले पती आपल्या घराच्या बाहेर असतात, कधी व्यवसायानिमित्त तर कधी नोकरीनिमित्त. पण सतत आपल्याला काळजी वाटते, माझ्या मुलांना काही होणार नाही ना, माझ्या पतीवरती कुठलं संकट येणार नाही ना. बऱ्याच वेळा ही भीती आपल्या मनात साठलेली असते. हीच भीती दूर करण्यासाठी, वाईट शक्तींपासून कायम आपल्या मुलांचं आणि आपल्या पतीचं संरक्षण होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी अशी एक वस्तू सांगणार आहे. ही वस्तू जर अभिमंत्रित करून या अमावस्येपासून तुम्ही तुमच्या पतीच्या किंवा मुलांच्या सोबत ठेवली, कधीही कुठलं संकट येणार नाही, कुठलाही अपघात घडणार नाही. एखादं मोठं विघ्न येणार असेल किंवा त्यांच्यावर किती मोठं संकट येणार असेल तर त्या वस्तूमुळे कायम त्यांचं संरक्षण होत राहील. एक संरक्षित कवच जे आहे ना, ते त्यांच्या अवतीभोवती या वस्तूमुळे कायम राहील. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो उपाय मी तुम्हाला सांगतेय, हा आज तुम्ही रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात करू शकता. या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे बिबवा. 2 उपाय सांगते, दोघांपैकी कुठलाही एक करा. शक्य असेल तर दोघांपैकी 2ही करा. पहिल्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे बिबवा. बिभोटा ज्याला म्हणतो. ज्यांच्याकडे आजूबाजूला कुठे दुकानं आहेत किंवा आयुर्वेद जे सामान, पूजेचं सामान मिळतं, तर त्या ठिकाणी तुम्ही जा. त्यांना फक्त सांगा की आम्हाला बिबवा द्या. 2 रुपयाला 1 बिबवा मिळतो. असे तुम्हाला ज्या लोकांसाठी, जितक्या लोकांसाठी हा उपाय करायचा आहे, तुमची 2 मुलं आहेत आणि पती आहेत, तुम्हाला स्वतःसाठी हा उपाय करायचा तर 4 बिबवे घ्या. घरामध्ये 2 लोक राहतात तर 2च घ्या. घरात 8 लोक राहतात तर 8 घ्या. म्हणजे जेवढ्या लोकांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तेवढ्या लोकांसाठी तेवढे बिभोटे, तेवढे बिबवे तुम्हाला बाजारातून आपल्या घरी आणायचे आहेत. आणलेले बिबवे जे आहेत ते स्वच्छ कापडाने तुम्हाला पुसायचे आहेत. त्यावरती थोडंसं शुद्ध जल किंवा मग थोडंसं हळदीचं पाणी किंवा मग थोडंसं त्याच्यावरती गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसायचं आहे. एक आसन घाला. देवघराच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. मोहरीचं तेल असेल तर आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्याच्यानंतर जेवढे बिबोटे घेतलेले आहेत तेवढे कागद घ्या. छोटे छोटे काळे कागद नाही तुमच्याकडे तर तुम्ही सफेद कागद घेतले तरीही चालेल. पेपराचे छोटे तुकडे घेतले तरीही चालतील. जेवढे कागद घेतलेले आहे ते देवघराच्या समोर ठेवा. प्रत्येक कागदावरती एक एक बिबोटा ठेवा आणि त्याच्यानंतर एका वाटीमध्ये हळद घ्या. पूजेची किंवा जी कुठली हळद तुमच्याकडे असेल ती हळद घ्या. या 3 बोटांमध्ये फक्त हळद घ्यायची आहे. या 3 बोटांमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. जी काही अडचण येत आहे, जे अपयश येत आहे किंवा जे काही संकट येणार आहे ते दूर होण्यासाठी त्या हळदीकडे प्रार्थना करायची. माझ्या पतीचं कायम संरक्षण होऊ दे, वाईट शक्तींपासून नेहमीच त्यांचा बचाव होऊ दे, हा शत्रू त्रास देतोय किंवा वाईट शक्ती त्यांच्या मागे आहे, कायम त्यांचं संरक्षण होऊ दे. मुलांसाठी करते, माझ्या मुलांना यश मिळू दे, मुलांची प्रगती होऊ दे, जे काही तुम्हाला हवं आहे ते म्हणायचं आहे. आणि ही चिमूटभर घेतलेली हळद तुम्हाला त्या बिबोट्यावर टाकायची आहे. पुन्हा दुसरी चिमूटभर हळद घ्यायची, पुन्हा बिबोट्यावर, तिसरी, असं जेवढे तुम्ही घेतलेले आहेत बिबोटे त्या प्रत्येक वरती एक एक चिमूट तुम्हाला हळद घालायची आहे. आणि शेवटी तुम्हाला प्रत्येक बिबोट्याच्या वरती तुम्हाला एक काळा मिरी ठेवायचा आहे. प्रत्येकाच्या घरात काळा मिरी असतो, एक काळा मिरी ठेवायचा. त्यानंतर पहिली पुडी बांधायची, दुसरी पुडी बांधायची. जेवढ्या तुम्ही पुड्या बनवलेल्या आहेत बिबोट्याच्या तेवढ्या व्यवस्थित घट्ट बांधून घ्यायच्या.
आता पहिली पुडी आपल्या हातामध्ये घ्यायची आणि मी तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा. मंत्र खूप सोपा आहे, पण 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. सर्व रक्षणार्थ, सर्व रक्षणार्थ, सर्व कामाय सिद्ध्यर्थ, सर्व कामाय सिद्ध्यर्थ, सर्व रक्षणाय, सर्व कामाय सिद्ध्यर्थ. हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आणि ही पुडी ज्या व्यक्तीसाठी बनवलेली आहे त्याच्या खिच्यात, त्याच्यासोबत किंवा त्याच्याजवळ त्याला ठेवायला सांगायची. पुन्हा दुसरी पुडी घ्यायची, पुन्हा अभिमंत्रित करायची, पुन्हा बाजूला ठेवायची. अशा जेवढ्या बिबोट्यांच्या पुड्या बनवून घेतलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या अभिमंत्रित करून, मंत्रतंत्र करून ह्या पुड्या सगळ्यात आधी देवघराच्या समोर ठेवा. त्याला उदबत्ती ओवाळा, देवघरात लावलेला दिवा ओवाळा आणि मग त्याच्यानंतर लगेचच त्या पुड्या तिथून उचला आणि प्रत्येक घरात 4 लोक 5 लोक आहेत ज्यांची भीती वाटते, मुलं असतील, तुम्ही असाल, तर त्या प्रत्येकासोबत ही एक एक पुडी त्यांना ठेवायला सांगा. आता हे किती दिवस ठेवायची, तर तुम्ही वर्षभर पण ठेवा, कमीत कमी 6 महिने त्यांना सोबत ठेवायला सांगा. त्या 6 महिन्यात त्यांना एवढा अनुभव येईल ना की कुठलंही संकट, विघ्न येणार नाही. आमच्याकडे तरी मी लहानपणापासून बघते, लहान बाळ जन्माला आलं की बिबोटा त्याच्या उशीखाली ठेवला जातो. एखादा व्यक्ती खूप आजारी असला का हा बिबोटा त्याच्यावरून उतरवून त्याच्या जवळ ठेवला जातो. एखाद्याला कामात अपयश येत असलं की त्याच्यासोबत हा बिबोटा ठेवला जातो. एखादा व्यक्ती यश मिळण्यासाठी बाहेर पडत असेल पण त्याच्या कामात अडचण येत असेल तर त्याच्या खिच्यात हा बिबोटा ठेवला जातो. म्हणजे इतका हा प्रभावी असतो, जो नकारात्मकता, शत्रुबाधा आणि वाईट शक्तींचा क्षणात नाश करतो. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे नारळ. प्रत्येकाच्या घरात किंवा आजूबाजूला कुठल्याही दुकानात सहज तुम्हाला नारळ मिळून जाईल. एक पाणीदार छान साल असणारा नारळ घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने हा नारळ तुम्हाला धुवायचा आहे. नारळाच्या वरती कोळशाने, काळ्या रंगाच्या पेनाने किंवा काळ्या रंगाच्या कुठल्याही वस्तूने, अबीर असतं काळं ते पण चालेल, काही, फक्त काळं काहीतरी घ्यायचं आहे आणि त्याने नारळाच्या वरती तुम्हाला एक त्रिशूल काढायचा आहे. समजा हा नारळ तुम्ही असा घेतलाय, शेंडीवरच्या भागात आहे आणि हा बाकीचा भाग खाली आहे. तुम्हाला नारळाची शेंडी अशी राहील, या पद्धतीने त्या नारळावर त्रिशूळ काढायचं आहे. त्रिशूळ तुम्हाला काढता येत नसेल, तुम्ही त्या नारळाच्या वरती ओम काढलात तरीही चालेल. आता हा नारळ जो आहे हा तुम्हाला त्या व्यक्तीवरून उतरवायचा आहे ज्या व्यक्तीला सतत काहीतरी भीती वाटते. मुलांना भीती वाटते, पतीला भीती वाटते किंवा मुलांवर काहीतरी संकट येते असं वाटते. घरात 4 लोक राहतात, 4 लोकांवरून हा नारळ उतरवा. फक्त उतरता न्यायचा, 7-7 वेळा तो नारळ उतरवायचा. घरातल्या 4 कोपऱ्यांना तो स्पर्श करायचा. मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हा नारळ उतरवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा नारळ काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधून तो पुढची अमावस्या येईपर्यंत आपल्या घरात कुठेही गुप्त ठेवायचा. पुढच्या अमावस्येच्या दिवशी जशी अमावस्या सुरू होईल किंवा अमावस्या लागेल तसा हा नारळ घराच्या बाहेर काढायचा, फोडायचा आणि तो फेकून द्यायचा. बघा, हा उपाय 1 अमावस्या करून बघा. या पूर्ण महिन्याभरात घरातले क्लेश, कलह थांबतील. घरातील म्हणजे घरात येणारी नकारात्मकता थांबेल आणि तुमच्या घरात प्रत्येक व्यक्तीला यश मिळेल, प्रगती होईल. येणारं संकट जे असेल ते सहज टळेल. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा.